नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार मुलगे मळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 20 जुलै. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. मित्रांनो, जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पॅसिफिक महासागरात एक तीव्र स्वरूपाचे चक्रीवादळ बनण्याची शक्यता असून त्याच्या प्रभावामुळे या काळात आपल्या बंगालच्या उपसागरात येणाऱ्या पॅसिफिक महासागरातून बाष्पाच्या प्रमाणात घट होण्याची शक्यता राहील. तसेच मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बनणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राला अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा होण्याची शक्यता राहील. त्यामुळे या काळात दक्षिणेकडील राज्यात पण पावसाची शक्यता राहील. सदर हा अंदाज राज्यातून सर्वात प्रथम मी देत आहे. तसेच आज कोकणात, तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर, तसेच नांदेड जिल्ह्याचा पूर्व भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच मुंबई व उपनगरात डहाणू, पालघर, नाशिक, धुळे, जळगाव, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, तसेच नांदेड जिल्ह्याच्या इतर भागात, तसेच हिंगोली, परभणी, तसेच बीड जिल्ह्याचा पूर्व भाग, धाराशिव जिल्ह्याचा उत्तर भाग, तसेच लातूर, सोलापूर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच नंदुरबार, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, जालना, संभाजीनगर, तसेच बीड जिल्ह्याच्या इतर भागात, धाराशिव जिल्ह्याच्या इतर भागात, तसेच बेळगाव जिल्ह्याचा पश्चिम भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच अहिल्यानगर, तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव या जिल्ह्यांच्या इतर भागात, तसेच सांगली या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. काल बार्शी तालुक्याच्या काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडला आहे. तसेच मित्रांनो, बरेच शेतकरी बांधव पावसाबद्दल विचारणा करत आहेत की आमच्या भागात कधी पाऊस पडेल. त्या सर्वांना सांगू इच्छितो की सध्या पाऊस भाग सोडत पडत असून त्याबाबत मी अगोदरच 8 महिन्यापूर्वी आपणाला कल्पना दिली होती की राज्याच्या पश्चिम भाग सोडला तर राज्याच्या इतर भागात पाऊस विस्कळीत स्वरूपात पडण्याची शक्यता राहील असे सांगितले होते. त्याप्रमाणे सध्या परिस्थिती दिसत आहे. तसेच मी 4 महिन्यापूर्वी सांगितल्याप्रमाणे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या 18 ते 20 दिवस ज्या भागात पाऊस पडला नाही किंवा ज्या भागात अल्प पाऊस पडला आहे त्या भागात चांगल्या पावसाची शक्यता राहील असे मला वाटते आहे. तसेच सध्या बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आपल्या राज्यात वातावरणात सतत बदल होत असून त्यामुळे पावसासंबंधी दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.